येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्त भाविकांना येडेश्वरी देवस्थान येथील खाजगी वाहनतळ भाडे वसुली करणाऱ्या टोळक्यांकडून जबर मारहाण। महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या येरमाळा गावची आई येडेश्वरीच्या देवदर्शनासाठी लाखो भाविक येत असतात। वाढती गर्दी पाहून येडेश्वरी देवस्थान येथे अनेक अवैध धंद्यांना ऊत आला आहे। त्यामुळे येथील भांडणतंटे हा रोजचाच विषय झाला आहे। दिनांक 2 जून 2026 रोजी शिराळगाव तालुका आष्टी जिल्हा बीड येथून रुपालीताई परमेश्वर केरुळकर आपल्या कुटुंब व नातेवाईकासह आई येडेश्वरीच्या देवदर्शनासाठी आले होते। त्यावेळी येडेश्वरी देवस्थान येथील खाजगी वाहनतळवाल्यांनी त्यांच्या गाडीला वाहनतळ भाडे 100 रुपयाची मागणी केली। केरुळकर परिवार यांच्याकडून पैसे देण्यास थोडा विलंब झाला। यावरून शाब्दिक चकमक झाली व त्या चकमकीचे रूपांतर जबर हाणामारी झाले। त्यात रुपाली केरुळकर व त्यांचे पती परमेश्वर केरुळकर, भाऊ अमोल रेडे यांना वाहनतळ भाडे वसूल करणाऱ्या टोळक्याने लाथाबुक्क्याने, लोखंडी रॉडने मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली। त्यातच प्रामुख्याने मारहाण करणाऱ्यांची नावे पुढे आली आहेत। ते पुढील प्रमाणे: चैन झोंबाडे, अमर पवार, सोन्या बारकुल, आर्यन कात्रे अशी या 4 आरोपींची नावे फिर्यादीने दिलेल्या प्रथम खबरेनुसार समोर आली आहेत। 2 आरोपीला येरमाळा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास चालू आहे। हे केरुळकर परिवार आहे। या दाम्पत्यांना जबर मारहाण झाली। सुरक्षेचा प्रश्न आजही ऐरणीवर आहे। सर्व महाराष्ट्रभर या गोष्टीची व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर अशा विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून निंदा केली जात आहे। यावर पोलीस प्रशासन लक्ष घालेल का असा सवाल खडा झाला आहे। या धाराशिव जिल्ह्याचे खासदार साहेब, आमदार साहेब, त्याचबरोबर जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, येरमाळा ग्रामपंचायत, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व येडेश्वरी देवस्थान या सर्व बाबीकडे पोलीस स्टेशनवर दबाव टाकतील का व हा येडेश्वरी देवस्थानाच्या पायथ्याशी चाललेला रक्तरंजित खेळ कधी थांबेल याकडे मात्र सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे। महाराष्ट्र या गोष्टीकडे पाहत असताना आपलीही काही नैतिक जबाबदारी आहे का नाही याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे। रामकृष्णारी, मी परमेश्वर गोपीचंद केरुळकर, राहणार शिराळ, तालुका आष्टी, जिल्हा बीड। मी इथून तुळजापूरला दर्शनाला चाललेलो होतो आणि तुळजापूरच्या आईचं दर्शन करून आता अधिक मास चालू आहे, सर्वच लोक भाविक भक्त दर्शनाला जातात। येडाई दर्शनासाठी आम्ही आलो होतो। तिथं आल्यानंतर गाडी लावत असताना, गाडी पार्किंग करत असताना जे होते 4 जण पार्किंगचे पावती फाडणारे, त्यांची 100 रुपये काहीतरी पावती होती आणि त्यांची पावती आम्ही देत असताना थोडंसं लेट झालं पैसे द्यायला आमच्या ड्रायव्हरकडून, एक 5 मिनटं गाडी लावीपर्यंत। तर त्या 4-5 पोरांनी त्यांना दमदाटी सुरू केली, शिवीगाळ सुरू केली आणि ते असं म्हटले की तुम्ही वेळ का लावता, आम्हाला दुसरी करायच्या, दुसरीकडे चाललेले आहेत आणि म्हणून एक 5 मिनटं वेळ झाला पैसे देण्यासाठी 100 रुपये म्हणून या कारणावरून त्या 2 पोरांनी तिथले 7-8 पोरं जमा केले आणि त्याला सुरू केलं। मी होतो, माझी पत्नी, ती माझी मावशी आहे, आमचे 2 मित्र आहेत, एक दुसरे माझे मित्र आहेत कडेचे, 2 आमचे एक मेवणे पण आहेत आणि मग त्यांना एकदम बेदम मारहाण सुरू केली। बेल्ट काढून बेल्टनी मारायला सुरुवात केलं। ही पार्किंगवरून हे झालेलं भांडण आणि अक्षरशः एवढं मारलं ते आपलं डोक्यातून रक्त निघलं आणि 2 जणांना, आमचे एक सहकारी अमोल म्हणून, त्यांना सुद्धा अतिशय डोक्याला भयंकर अशी जखम झालेली आहे, मारलेलं आहे, रक्तबंबाळ पूर्ण झालेले आहेत। माझी पत्नी, तिला देखील त्या बेल्टनी मारण्यात आलेलं आहे। त्या पोरांनी 5-6 पोरांनी त्यांना, आम्हाला सगळ्यालाच मारलं। एवढं ज्या वेळेस
रक्त निघलं, रक्तस्राव झाला, त्यावेळेस ते तिथून पळून जाऊ लागले. जाता जाता त्या एक अमर पवार नावाचा एक मुलगा आहे, त्या अमर पवार नावाच्या मुलाने माझ्या पत्नीच्या गळ्यातलं असं ओढून घेतलं. 3 तोळ्याचं गंठण होतं, ती त्याने अक्षरशः पळून घेऊन गेला. मी त्याला साक्षीदार, मी स्वतः बघितलं. तिथं भरपूर माणसं होते, त्यांनी पण बघितलं. शेवटी सोडासोडं झाल्यानंतर ते पळून गेले. आणि आमचे जे एक दुसरे सहकारी आहेत, त्यांच्या बोटामध्ये अंगठी, त्यांना तर एवढं मारत होते, खाली पडू पडू लाथाबुक्याने मारत होते. त्याचीसुद्धा एक अंगठी, एक 8 ग्रॅमची त्याची अंगठी आहे, त्याचीसुद्धा अंगठी चोरीला गेलेली आहे. करमाळा पोलीस स्टेशनला मी 4 वाजता आलो. भांडणं झाल्यानंतर 4:15ला मी तिथं आलो. आणि तिथपासून तिथं एक सुडके म्हणून कोणतरी अधिकारी होते, आणि त्यांना मी ही तक्रार घेण्यासाठी सांगितली. तर त्यांनी मला तिथं बसून ठेवलं. बघून असतानासुद्धा, हे पेशंट असतानासुद्धा, हे आणि एवढं लागलेलं मारहाण केलेलं असतानासुद्धा त्यांनी आम्हाला 1.5 तास बसून ठेवलं. नंतर आम्हाला रुग्णालयामध्ये जाण्यासाठी एक चिठ्ठी लिहून दिली, पावती लिहून दिली. ती घेऊन आम्ही गेलो. तिथून आल्यानंतर गुन्हा दाखल करा म्हटलं. तास रात्रीचे 9 वाजेपर्यंत त्या सुडके साहेबांनी आम्हाला तिथं बसून ठेवलं. त्यांनी आमची तक्रार घेतली नाही. आणि आमची अशी विनंती आहे की सगळ्यांची, जे आम्हाला मारहाण झाली, भाविक म्हणून आम्ही तिथं दर्शनाला आलेलो आहेत, आणि 100 रुपयावरून एवढी यांनी भयानक मारहाण केली, एवढी दगडाने मारहाण केली, बेल्टने मारहाण केली, आणि एवढी मारहाण करून आमचा गुन्हा घेतला नाही. माझी विनंती आहे, आईजींना माझी अशी विनंती आहे की त्यांनी आम्हा भाविक भक्तांना जो अन्याय आमच्यावर होतोय अशा पद्धतीचा, तो कुठेतरी थांबला पाहिजे. आणि आम्हाला जी मारहाण झाली, आमचं जी सोनं नाणं वगैरे चोरीला त्या पोरांनी नेलेलं आहे, ते आमचं आम्हाला परत मिळावं अशी विनंती मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें